शाहूवाडी तहसील कार्यालयाचे तहसीलदारांची विभागीय चौकशी करावी, त्यांना 5 लाख रुपयाच्या लाच प्रकरणात सह आरोपी करून सेवेतून निलंबित करावं या मागणीचं निवेदन मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विशाल मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलंय। शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या जमिनीच्या फेरफार दुरुस्तीचं काम आपण करून देतो। तहसीलदारांशी माझे चांगले संबंध आहेत म्हणून तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपयाच्या लाचेची मागणी पंटर सुरेश खोत यानं केली होती। 18 मार्च रोजी मलकापूर आगारासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 5 लाख रुपयांची लाच घेताना सुरेश खोत याला रंगेहात पकडलं होतं। सुरेश खोत यानं 5 लाख रुपयाच्या लाचेची मागणी कुणासाठी केली, त्याच्यावर कुणाचा वरदहस्त होता, तक्रारदाराचं काम करायला तहसील कार्यालयानं विलंब का केला, अशी विचारणा मनसेनं केली आहे। शाहूवाडी तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय। पत्रकारांनी बातमी दिली म्हणून 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा टाकणाऱ्या नोटिसा दिल्या होत्या। त्यामुळे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची विभागीय चौकशी करावी असं निवेदनात नमूद केलंय। निवेदनावर मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विशाल मोरे, शाहूवाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत।